नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या पुस्तकांची चांगलीच चर्चा आहे. ही पुस्तकं आरोप प्रत्यारोपांना कारणीभूत ठरत आहेत आणि वादविवादांना देखील. संसदेतले हे वादविवाद इतके टोकाला गेलेत की 2004 सालानंतर पहिल्यांदाच लोकसभेत पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि मोदी भाषण का करू शकले नाही याविषयी भाजपकडून काँग्रेसवर मोठा आरोप केला गेला. मोदींवर विरोधी पक्षातल्या महिला खासदारांच्या आडून हल्ल्याचा कट आखला गेल्याचा आरोप भाजपने केला, त्यामुळे मोठी खळबळ माजली. काँग्रेसच्या महिला खासदारांकडून हे सगळे आरोप फेटाळले गेले असले तरी गुरुवारी दिवसभर या आरोपांमुळे राजकीय वातावरण मात्र ढवळून निघालं. गेल्या 2 दिवसापासून विरोधकांचा आवाज दाबला गेल्याचा दावा सातत्याने होतोय. आता तर जोवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्याची परवानगी दिली जात नाही तोवर पंतप्रधानांनाही बोलू देणार नसल्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याचं कळतंय. जो कुछ भी नहीं कर पा रहा है, डीप टेस्ट भी कर नहीं कर पा रहा है, तो उसके बाद महिला देखिए मोदी जी को आक्रमण करने के लिए तैयार है. हम तो चाहता हूं जो विरोधी पक्ष हमको लग रहा है जे जैसे विरोधी पक्ष चल रहा है ऐसे मोदी जी को मारना दे. ये लोग मारने के लिए षड्यंत्र कर रहा है. ये काल जो हुआ है, जो जैसे जा रहा था हमको तो लग रहा था मोदी जी को मारने के लिए लोग जा रहा था. तो उसी लोग को सिक्योरिटी चेक होना चाहिए. विरोधी पक्ष क्या लेके आ रहा है, इसे चेक होना चाहिए. दरम्यान पंतप्रधान मोदींना सभागृहात न येण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार मोदींवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं. प्रतिपक्ष के सदस्यों ने जो व्यवहार अध्यक्ष के कार्यालय में किया वो हमारी संसदीय परंपराओं के लिए न उचित था और तो मैं कहूंगा कि वो एक ब्लैक स्पॉट की तरह था. मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते. ये दृश्य मैंने सदन में देखा भी सही. अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दृश्य देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता. इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया की उन्होंने सदन में नहीं आना चाहिए. तर भाजपच्या सगळ्या आरोपांचं खंडन केलं काँग्रेसच्या महिला खासदारांनी, ज्याच्यामध्ये आघाडीवर होत्या महाराष्ट्रातल्या महिला खासदार वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. कशाला गेलो होतो? आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल बांगड्या घालून का गेलात? तर आता बांगड्या काढू शकत नव्हतो. आम्हाला माहित नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढे होऊन जाईल. आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो. आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभं होतो, मग घाबरण्याचा प्रश्न काय? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. असं त्या बॅनरमध्ये काय होतं की असं कोणतं पुस्तक ज्याचा तुम्ही उल्लेख केला की जे घेण्याला घाबरत होते देशाचे पंतप्रधान आणि ते आलेच नाहीत? त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की या विषयाला खरं तर एक वेगळी दिशा देण्याचं काम चाललेलं आहे. जागेपर्यंत म्हणजे जागेच्या जवळ गेलो, पण सगळ्यांना माहित होतं, अख्ख्या सभागृहांना माहित होतं की पंतप्रधान जागेवर येणारच नाहीये. पंतप्रधान जर का त्या चेअरवरती बसून असते ना महिला खासदार गेले असते तर आम्ही मान्य केलं असतं. पण पंतप्रधान सभागृहात येणार नाही, ते भाषण करणार नाही, हा निरोप अर्ध्या तासाआधी सगळ्या सदस्यांना मिळाला होता. तर राज्यसभेतील भाषणात पंतप्रधानांनी मग निशाणा साधलाय, पाहूया. लोकसभा में भी राष्ट्रपति जी के अभिभाषण पर चर्चा नहीं हो पाई. ये राष्ट्रपति पद उसका घोर अपमान किया है. उनको संविधान शब्द मुंह में बोलने की अधिकार नहीं रहता है. जो लोग गरीबी से निकली हुई एक महिला, आदिवासी परिवार से आई हुई एक महिला, जब आपने लोकसभा में जो व्यवहार किया है, आपने आदिवासी समाज का अपमान किया है, आपने महिला का अपमान किया है. भारत के सर्वोच्च पद पर विराजमान, संविधान ने जिनको सर्वोच्च पद दिया है, आपने उनका अपमान किया है. आपने संविधान का अपमान किया है. आता बातमी आहे शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांच्या आवाहनाची, रोहित पवारांच्या आवाहनाची. 12